नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. अण्णा हजारेंच्या आमरण उपोषणाचा 7वा दिवस आहे. माझा सरकारवर विश्वास उरलेला नाही. 90% मागण्या मान्य आहेत असं जेव्हा सरकार सांगतं तेव्हा ते धादांत खोटं बोलत असतं, असं अण्णांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मी आणखी 6 दिवस उपोषण करू शकतो असं माझं शरीर मला सांगतंय. त्यानंतर मी पुढचा निर्णय घेईन असंही अण्णा म्हणाले. त्यांचं वजन कमी झालंय आणि थकवाही आलाय, पण अण्णा उपोषण मागे घेण्यास तयार नाहीयेत. भाजप असो किंवा आम आदमी पक्ष असो, दोघंही लोकपाल आंदोलनाच्या जोरावर सत्तेत आलेत, पण नंतर ते लोकपालची मागणी विसरली अशी खंत अण्णांनी व्यक्त केली आहे. भाजप सरकारला लोकपालची ॲलर्जी झाली आहे असंही ते म्हणाले. राज ठाकरेंनी काल अण्णा हजारेंची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा दिल्यानंतर दोघांमध्ये काही वेळ चर्चाही झाली. ढोंगी माणसांसाठी आपल्या जीवाची बाजी लावू नका असं राज ठाकरेंनी अण्णांना सांगितलं. तर अजित पवारांचा पुतण्या राहुल पवार यांनीही अण्णांची भेट घेतली. दरम्यान काही काळ राहुलने अण्णांशी चर्चा देखील केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना एक आवाहन केलंय. कुठेही जाऊ नका, आपल्याला एकत्र काम करायचं आहे असं मुख्यमंत्री अर्जुन खोतकरांना उद्देशून म्हणाले. जालन्याच्या पशु प्रदर्शनामध्ये ते बोलत होते. माझ्या बापाला काही झालं असेल तर त्या माणसाचा जीव घेण्याची ताकद माझ्यात आणि माझ्या कार्यकर्त्यांमध्ये, अशा शब्दात गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूवर संशय घेणाऱ्यांना पंकजा मुंडेंनी सुनावलंय. त्या बीडमधल्या एका सभेत बोलत होत्या. मी लोकसभा लढवू इच्छित नसलो तरी माझे काही पक्षांतर्गत हितचिंतक मला दिल्लीला पाठवण्याचा प्रयत्न करतात असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पण मी लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणूकच लढवणार अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या पक्षातल्या हितशत्रूंना सूचक इशारा दिलाय. मराठा आरक्षण मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी हिंगोलीमध्ये झालेलं आंदोलन भडकलं होतं. या आंदोलनामध्ये मराठा आंदोलकांवर सेनगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र मराठा आंदोलकांना अटक केली जाणार नाही याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र तरीही पोलिसांनी आंदोलकांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस पाठवल्या. अंबाजोगाई लातूर रोडवर एका भरधाव गाडीनं ट्रॅक्टरला धडक दिल्यानं 3 जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये गाडीचा तुरडा झाला. बाजारात 20 आणि 25 रुपयांना मिळणारी कोथिंबीर शेतकऱ्यांकडून अवघ्या 2 आणि 3 रुपये इतक्या कवडीमोल भावात व्यापारी विकत घेत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा सगळा प्रकार समोर आलाय. शालेय साहित्यात अफरातफर केलेल्या सरपंच आणि ग्रामसेवकावर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी माळशिरसच्या तिरवंडीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामसेवक आणि सरपंचाला संबंधित पैशांचा भरणा करण्याची नोटीस बजावून सुद्धा पैसे भरण्यात आलेले नाहीत. त्यामुळे उपोषण करण्यात आले. जानाई शिरसाई योजनेचं पाणी मिळावं या मागणीसाठी उंडवंडी गावकऱ्यांनी अजित पवारांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्यानं 5व्या दिवशी पाण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. तर 2 युवकांनी मोबाईल टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन केलं. अहमदनगरच्या राहता तालुक्यातल्या केलवड गावातील एका विहिरीत विठोबा वैद्य या 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. 45 वर्षांपासून रखडलेल्या निळवंडे धरणाचे कालवे होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची सुसाईड नोट मिळाली आहे. गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईवर निघाला होता. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा तसंच आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी नेत्यांना दिलाय. काल त्यांची नाशिकमध्ये बैठक झाली. नाशिकचं पाणी गुजरातला वाहून नेण्याचा प्रयत्न सुरू असून हे पाणी दिलं जाऊ नये अशी प्रमुख मागणी. राज्य सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला आरक्षणासंदर्भात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. राज्य सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला 10% आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय. 1 फेब्रुवारी 2019 पासून आरक्षण लागू होणार आहे. राज्यात थंडी बऱ्यापैकी कमी झाली आहे. कोकण पट्ट्यामध्ये प्रामुख्याने तापमानात वाढ झाली आहे. कांदा अनुदानासाठी 31 जानेवारी 2019 पर्यंत मुदतवाढ ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आलाय असं सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलंय. या अनुदानासाठी 31 डिसेंबर 2018 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही कांद्याला मिळणारा बाजारभाव कमीच मिळाला म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. लातूर तालुक्यातल्या साखरापाटीजवळ एका भरधाव टिप्परनं 3 दुचाकींना उडवलं असून यामध्ये 4 मृत्यू झाला. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेत. या 3ही दुचाकी लातूरकडे येत होत्या तर टिप्पर हे बार्शीकडे जात होता.
बीडमध्ये औरंगाबाद लातूर या शिवशाही बसचा अपघात झाला। शिवशाही बसने पुढे असलेल्या टँकरला धडक मारली आहे। शहागड ते गेवराई या महामार्गावर नागझरी जवळ हा अपघात झाला। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण शिवशाही बसचं मात्र मोठं नुकसान। जालन्यामध्ये भोकरदन तालुक्यात 3 मुलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला। शिवसागर गावात एका गोठ्याला अचानक आग लागल्यानं 3 लहानगी दगावली आहेत। सार्थक कोलते, वेदांत मवारे आणि संजीवनी मवारे अशी या तिघांची नाव आहेत। साखर कारखान्याने गेल्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 3,297 कोटी रुपयांची थकबाकी जमा केली आहे। शेतकऱ्यांना हंगाम सुरू झाल्यानंतर आतापर्यंत FRPचे 8,464 कोटी 87 लाख रुपये मिळाले। साखर कारखान्यांकडील थकीत FRPच्या वसुलीसाठी कोल्हापूर विभागातील 12 कारखान्यांना तहसीलदारांनी नोटिसा पाठवल्या। 7 ते 15 दिवसांमध्ये कारखान्यांनी FRP जमा न केल्यास साखर जप्तीची नामुष्की कारखान्यांवर ओढवणार आहे। परभणी जिल्ह्यात 20 तारांच्या ठिणग्या पडून ऊस जळाल्याचं सत्र काही केल्या थांबत नाही आहे। कासापुरी जवळील कोळसेवाडी इथं हा धक्कादायक प्रकार घडलाय। भाऊसाहेब कोळसे या अल्पभूधारक शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसलाय। महागाईवर नाराज झालेल्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून होतोय। त्यातूनच अनुदानित सिलेंडरचा दर कमी करण्यात आलाय। 14 किलोच्या सिलेंडरच्या टाकीचा दर डिसेंबरमध्ये 794 तर जानेवारीमध्ये 676 रुपये राहिला। यामध्ये अनुदानाचे 176 रुपये संबंधितांची बँक खात्यामध्ये जमा होतोय। भंडारा जिल्ह्यातल्या दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तलाव म्हणून चांदपूर तलावाची नोंद आहे। महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या नियंत्रणामध्ये हा तलाव आहे, परंतु 6 महिन्यांपासून या तलावात अवैध बोटिंग आणि मासेमारी सुरू असून यामध्ये पर्यटकांचा जीव धोक्यात आलाय। निवडणुकांच्या तोंडावर कोकणात शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यातील वाद पुन्हा पेटलाय। नुकताच कदम यांनी मी दळवींना निवडणुकीत 50,000 देतो असं म्हटलं होतं, आता त्यांनी पैशांसाठी राजकीय पक्षांच्या लोकांबरोबर फोटो काढत असल्याची खोचक टीका केली आहे। गजानन महाराजांच्या भक्तांसाठी एक चांगली बातमी आहे। शेगाव रेल्वे स्थानकावर आता आणखी 3 गाड्या थांबणार आहेत। नागपूर मुंबई गरीबरथ एक्सप्रेस, नागपूर पुणे गरीबरथ एक्सप्रेस आणि नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस या 3 गाड्यांना आता शेगावला थांबा देण्यात आलाय। जोधपूर चेन्नई या साप्ताहिक गाडीलाही शेगावला स्टॉप देण्यात आलाय। विविध मागण्यांसाठी अकोल्यामध्ये मातंग समाजाच्या वतीनं रेल्वे स्टेशन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण आंदोलन घालण्यात आलं। यावेळी असंख्य समाज बांधव आणि आंदोलक यावेळी उपस्थित होते। जवळपास 4 किलोमीटरचं हे अंतर या समाज बांधवांनी लोटांगण घालत रखरखत्या उन्हामध्ये पूर्ण केलंय। आंब्याच्या झाडाला एका जिवंत कुत्रीला फाशी देऊन लटकवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या खंडाळा येथे गावापासूनच काही अंतरावर असलेल्या एका शेताच्या शिवारामध्ये ही घटना घडली आहे। या घटनेनं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। उंट हा तसा शांत प्राणी आहे, पण परभणीमध्ये उंट बिथरला आणि त्याने समोर आलेल्या एका युवकाला उडवलं। यामध्ये 16 वर्षांच्या युवकाचा मृत्यू झालाय। परभणीमध्ये तुरतपीर बाबांच्या उरसामध्ये काढण्यात आलेल्या संदलमध्ये हा सगळा प्रकार घडला। पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे जंगलातील नदी नाले कोरडे पडले असून त्याचा फटका वन्य प्राण्यांना बसतोय। नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यामध्ये माकडाची एक टोळी अशीच अन्न पाण्याच्या शोधात आली आहे। या माकडांच्या टोळीला पाहण्यासाठी नागरिकांनी सुद्धा गर्दी केली। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील चरोड शिवारामध्ये गेल्या 3 दिवसांपासून वाघ दिसल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असतानाच आता या परिसरामध्ये अस्वल दिसल्यानं आणखीनच दहशत निर्माण झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक हरणे बंदरामध्ये परकीय चलन मिळवून देणारा महागडा शेवण मासा मोठ्या प्रमाणावर मच्छीमारांच्या जाळीत मिळू लागल्यानं मच्छीमार बांधवांमधून समाधान व्यक्त होते। हरणे समुद्रात महागडा शेवण मासा मिळू लागल्यानं मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा मिळालाय। नागपूर रेल्वे विभागात तांत्रिक काम सुरू असल्यानं भुसावळ इथून सायंकाळी 7:30 वाजता सुटणारी भुसावळ नागपूर पॅसेंजर 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे। नागपूर विभागातील सेवाग्राम, वर्धा, वडनेरा सेक्शनमध्ये रेल्वेची कामं सुरू असल्यानं पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे। जालना येथील पशुसंवर्धन एक्स्पोचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समारोप करण्यात आला। देशपातळीवरील सर्वश्रेष्ठ पारितोषिक मिळवलेल्या पशूंची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली। देशातील या जातिवंत पशूंना हात लावण्याचा मोह फडणवीसांना आवरता आला नाही। 26 जानेवारी रोजी खेडच्या पीर लोटे या गावातील गोवंश हत्येच्या संशयावरून ग्रामस्थ आणि पोलीस यांच्यात हिंसाचार झाला होता। या हिंसाचार प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी या मागणीसाठी हजारो नागरिकांनी मूकमोर्चा काढला। यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते।
उस्मानाबादमध्ये हैदराबाद सोलापूर महामार्गावर संभाजी ब्रिगेडनं रास्ता रोको आंदोलन केलं। लोहारा तालुक्यातल्या निवासी शाळेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्या आणि संस्थेची सीबीआय मार्फत चौकशी करा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। लातूरमध्ये उदगीर अवलकोट गावामध्ये जाणाऱ्या शालेय बसचा अपघात झालाय। गावापासूनच मुख्य रस्त्यावर आल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस खड्ड्यात उलटल्यानं अपघात झालाय। दरम्यान अपघातात एका तरुणीचा मृत्यू झालाय तर बसमधील इतर 20 बालक किरकोळ जखमी झालेत। अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे गावात शेतकऱ्यांच्या लेकीने अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, पिकाला हमी भाव द्या या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे। स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी येणारी निवडणूक ही विदर्भाच्या प्रश्नावर लढण्याचा निर्णय घेतला। यासाठी विदर्भ निर्माण महासंच स्थापन करण्यात आलाय। या महासंचची पहिली जाहीर सभा येत्या 9 फेब्रुवारीला नागपूरच्या संविधान चौकात होणार आहे। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील 83.66 किलोमीटरचे रस्ते दुरुस्तीच्या कामांना बांधकाम विभागानं प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे। ग्रामीण आणि दुर्गम भागातील नवीन रस्ते बांधणे, जुन्या रस्त्यांची दुरुस्ती करणे यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राज्यभरामध्ये राबवली जाते। अमरावती जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये 87 किलोमीटर रस्त्यांचं जाळं विणलं जाणार आहे। या रस्ते बांधकामामुळे जिल्ह्यातील 500 पेक्षा अधिक खेडी परस्परांशी जोडली जातील। यवतमाळमध्ये गेल्या वर्षभरामध्ये 1,500 अपघातांच्या घटना घडल्या आहेत। त्यामध्ये 350 जणांचा मृत्यू झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी अपघातात दुपटीने वाढ झाली। 2018 मध्ये जिल्ह्यात 1,500 अपघातांची नोंद झाली होती। जामनेर शहरातील शिक्षक कॉलनी भागामध्ये एका महिलेवर पतीने चारित्र्याच्या संशयावरून तीक्ष्ण हत्यारानं वार केल्याची घटना घडली आहे। उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून तिचा पती घटनेनंतर फरार झाला। हिंगणघाट इथल्या पद्मावती जिनिंग प्रेसिंग कंपनीला आग लागली। यामध्ये कापूस व कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्यात। अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आलं असून ही आग नेमकी कोणामुळे आणि कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। औरंगाबादमध्ये स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात सुरू करण्यात आलेल्या सिटी बसला चांगला प्रतिसाद मिळतो। या बसमधून 23 ते 29 जानेवारी या आठवडाभराच्या काळामध्ये 52,000 औरंगाबादकरांनी प्रवास केला। असदुद्दीन ओवैसींनी मराठ्यांना शहाणपणा शिकू नये, मराठा समाज अशांना भीक घालत नाही असा सज्जड इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी दिला। देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र घटनाही घडली आहे। अलीगडमध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शुकुन पांडे यांनी बनावट बंदुकीनं गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या होत्या। या सर्व प्रकाराच्या निषेधात महानगर काँग्रेसच्या कमिटीनं तोंडाला काळ्या फिती लावून मुका आंदोलन केलं। मेळघाटात प्रशासनानं अनेक आदिवासींची धरपकड सुरू केली आहे। त्यामुळे आदिवासी प्रचंड दहशतीखाली आहेत। काही दिवसांपूर्वी आदिवासी आणि पोलिसांमध्ये संघर्षही झाला होता। त्यानंतर सरकारने ही कारवाई सुरू केली आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव, कळंब, माळणी आणि जमनी या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पॉवर ग्रीड कंपनीनं टॉवरची उभारणी केली आहे, पण शेतकऱ्यांना मात्र त्याचा मोबदला देण्यात आलेला नाही। त्यामुळे या भागातील शेकडो शेतकरी संतप्त झालेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं दुष्काळात दिलासा यात्रेला लातूर जिल्ह्यातल्या तातूर तालुक्यातल्या गातेगाव इथून सुरुवात झाली। शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिती आणि सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी असा संदेश यात्रेतून देण्यात येतोय। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर इतरही घडामोडी पाहणार आहोत थोडक्यात। भुसावळ भादली मार्गावरील 3री लाईन पूर्ण झाली असून याच मार्गावरील 4थ्या लाईनचं काम 25% काम पूर्ण झालेलं आहे। 4थ्या लाईनसाठी भुसावळच्या कार्यक्षेत्रामध्ये 3.5 तर जळगावच्या कार्यक्षेत्रामध्ये 6.5 हेक्टर असे एकूण 10 हेक्टर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे। भुसावळ शहरातील RMS कॉलनीमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सोडवण्यात आलेला नाहीये। प्रांताधिकारी कार्यालयासमोर रहिवाशांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। निर्णय लागल्याशिवाय मागे हटणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतलाय। गडचिरोलीत एक आगळा वेगळा सामूहिक विवाह सोहळा पार पडला। 5 आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचा 54 जोडप्यांच्या विवाह सोहळा गडचिरोलीच्या आलापल्लीमध्ये पार पडला। विवाह सोहळ्यामध्ये दोन्ही बाजूंचं पालकत्व पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वीकारलं। यवतमाळ जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर मतदानाबाबत जनजागृती सुरू आहे। जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक गावात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचं प्रात्यक्षिक करून दाखवलं जात आहे। आतापर्यंत 90,000हून अधिक मतदारांनी व्हीव्हीपॅट मशीन वापरून पाहिलं आहे। बेदाणा आणि हळद उत्पादन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे प्रभावी मार्केटिंग केलं जाणार आहे। बाजार समितीचे संकेतस्थळ विकसित करण्याबरोबरच अन्न बाजार समित्यांचीही संपर्क साधला जाणार आहे।
भंडारा जिल्ह्यातील सगळे वाळूघाट बंद असले तरी वैनगंगा नदीपात्रात वाळूचा उपसा जोमात सुरू आहे। भंडारा जिल्ह्यातील वाळूला नागपूरला मोठी मागणी असून कुठलाही घाट लिलावात गेला नाही तरीही मेहाडी, पवनी, तुमसर तालुक्यात सर्रास वाळू उपसा सुरू आहे। राज्य शासनानं चारा छावण्या सुरू करण्याची घोषणा करून 8 दिवसांचा कालावधी झालाय तरी शासनानं कुठलीच कारवाई केलेली नाहीये। यासाठी आता राज्य शासनानं लवकरात लवकर छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। सांगलीच्या आरटीओ कार्यालयात एजंटांचा धुमाकूळ सुरू आहे, त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगलीत आंदोलन सुरू केले। विशेष म्हणजे रास्ता रोको रस्ते सुरक्षा सप्ताहाचं उद्घाटन सुरू होतं, त्याचवेळी सुरू झालेल्या आंदोलनानं खळबळ उडाली आहे। उन्हाळ्याची सुरुवात होण्यापूर्वीच अकोला जिल्ह्यात मेळघाट आणि काटेपूर्णा अभयारण्यामध्ये पाणी आणि चाऱ्याची भीषण टंचाई भासते। अभयारण्यातील अनेक नद्या, ओढे आणि तलाव सुकलेल्या अवस्थेत आहेत। नाशिकच्या कामटवाडे परिसरामध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झाली। काही अज्ञात हल्लेखोरांनी पवन सुरडकर या तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला केला। हल्ल्यात हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। यानंतर पुन्हा एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।